जर तुम्हाला लवकर वजन कमी करायचंय पण खूप सोप्या पद्धतीने, तर आज आहे ना खूप सोप्या पद्धतीने काही स्टेप आहेत, ह्या तुम्ही इझी मध्ये करू शकता। आता ह्या स्टेप आहेत ना, तर खूप जणांना माहिती असतात पण व्हेरिएशन माहिती नाहीये, तर आपण कसं नाही करायचं, स्टेप वाईज घेतला ना की आपल्याला रिझल्ट पण खूप चांगल्या पद्धतीने भेटतो। मग आता काय करायचं आहे, तर ह्या एक्सरसाइज तुम्हाला माहिती आहेतच। मग आता स्टेप वाईज करूया। मग याच्याने काय होणार आहे, पोटाचा घेर लवकर कमी होणार आहे, मांड्याचा फॅट पण कमी होणार आहे, हाताचे दंड आणि साईडचा फॅट। इतक्या सोप्या स्टेप आहेत ना, जास्त पण उतल नाहीये, जास्त काही असं हेवी पण नाही करायचंय आपल्याला, आणि रिझल्ट 100% घ्यायचा आहे। तर कोणत्या अशा स्टेप आहेत ह्या आणि कशा करायच्या आहेत, तर खूप सोप्या पद्धतीने। आज तुमचं खूप जास्त वजन आहे की खूप जास्त वय आहे, तुम्ही देखील आरामात करू शकता। तर चला जास्त वेळ न घालून आपण व्हिडिओला सुरुवात करायची आहे। त्याच्या अगोदर चॅनलवरती कोणी पहिल्यांदा आला असेल तर सबस्क्राईब करायचं आहे प्लीज, आणि व्हिडिओ आवडल्याच्या नंतर एक लाईक करायचं आहे। तर आता करायचं काय आपल्याला स्टेप वाईज, तर पहिली एक्सरसाइज करण्याच्या अगोदर आपल्याला ही मुवमेंट घ्यायची आहे, थोडंसं बॉडीला वरमाग मधून ही पोझिशन करायची आहे, काउंट करायचे 20-20 चे दोन्ही साईडला। इथे 5, 6, 7, 8, 9, 10 प्लस रिव्हर्स राऊंड घ्यायचा, सेम पोझिशन 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10। आता इथे हलकस आपण आपल्या बॉडीला वॉर्म अप करून घेतला, 20चा किंवा 30चा राऊंड हा कंप्लीट झाला। आता याच्यानंतर खूप सोप्या पद्धतीने मांड्यांचा फॅट आणि खालचं लटकलेलं पोट असेल ना ते कमी होणार आहे। बस हा राऊंड तुम्ही एक 40-40 चे असे 2-2 व्हेरिएशन कंप्लीट करायचे आहेत। आता हे व्हेरिएशन कधी, म्हणजे ह्या प्रॅक्टिस कधी करायच्या, तर जेव्हाही तुमच्याकडे वेळ आहे तेव्हा तुम्ही करा, इथे काहीच बंधन नाही। जेवण झालेलं असेल तरीही तुमच्या जेवणाला पोटाला काही हालचाल म्हणजे असं हे होणार नाही, काही मुवमेंट असं काही इश्यू होणार नाही, म्हणजे तुमच्या हिशोबाने तुम्ही हे एक्सरसाइज करू शकता। आता पहिली एक्सरसाइज करण्यासाठी हाताला नॉर्मली या पोझिशन मध्ये न्यायचं आणि बस क्लॅप करायची खाली किंवा हाताला जोडून घ्यायचं, ही पोझिशन करायची आहे। चला स्टार्ट करूया। 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15, 16, 17, 18, 19, 20। आता ही पोझिशन करून झाल्याच्या नंतर हा राऊंड झाला आपला एक 40चा। पहिले व्हेरिएशन 40-40 चे घ्यायचे, नंतर वापस याचा एक राऊंड कंप्लीट करायचा। या पोझिशन मध्ये हात आपला ब्रेस्टच्या समोर एकूण ठेवायचे, खाली पण नाही वरती पण नाही, जसं आपल्या चेस्टच्या समोर, आणि पायामध्ये हलकसं अंतर करायचं, सिंपल आहे। आणि इथे क्रॉस लेग टच करायचा, पायाला वरती उचलायचं, हाताला खाली नाही न्यायचं। 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15, 16, 17, 18, 19, 20। ओके, तर ह्या एक्सरसाइजनी पूर्ण हा आपला साईडचा फॅट आणि पोटावरचा फॅट प्लस मांड्यावरचा फॅट कमी होतो। साईड वरती खूप चांगलं प्रेशर येतं, पहिल्या एक्सरसाइजनी खालच्या पोटावरती प्रेशर येतं। आता आपल्याला इथे जे आपल्या उराच्या खाली लटकलेली दोंड असते ना छोटीशी, ती कमी करायची। खूप सिंपल एक्सरसाइज आहे पण खूप सोप्या पद्धतीने होणार आहे। आता हे व्हेरिएशन आपण क्रॉस मध्ये केलं ना, याला आता सरळ हात ठेवायची या पोझिशन मध्ये आणि बस 1 पायाला उचलायचं, 2, 3, 4, 5, 6 होईल तितकं पायाला वरती किक करायचं, हात खाली न्यायचे नाहीये, ठीक आहे। आपलं एवढं लक्ष ठेवायचं की हात आपले इथेच लॉक केलेले आहेत आपण। 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15, 16, 17, 18, 19, 20। आता काय करायचं, या पोझिशन मध्ये हात लॉक करायचे किंवा अल्बोजला टच करायचं।
इथे दोन्ही म्हणजे खालचं पोट आहे की वरचं पोट आहे, मांड्यांवरचा फॅट, खालच्या पोटाचा फॅट, वरच्या पोटाचा फॅट खूप लवकर कमी होतो. फक्त ही स्टेप करायची. अल्बोज पकडले तर जास्त फायदा भेटतो, म्हणून इथे आपल्याला अल्बोजला घट्ट करायचं. या पोझिशन मध्ये हाताची लेवल अशी असेल, ठीक आहे. असे हात नाही पकडायचे आणि इथे तर अजिबातच नाही पकडायचं. इथे जर पकडला तर काहीच रिझल्ट दिसत नाही, म्हणून आपल्याला अल्बोजला घट्ट करून घेतलं. हात असे सरळ खेचले समोर आणि सेम पोझिशन पायाला वरती उचलायचं. 1 2 3 4 5. नजर आपली स्थिर ठेवायची समोर, ठीक आहे. म्हणजे आपलं बॅलन्स पण बनून राहतं आणि आपले हात पण मागे पुढे जात नाही. 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20. रिलॅक्स. आता अजून साईडचं फॅट कमी करायचं आहे. त्याच्यासाठी या पोझिशन मध्ये हाताला न्यायचं. इथे इथे ठेवलं तरी पण बेस्ट आहे, जर वरती नेले हात तरी पण बेस्ट आहे. आता ह्या पोझिशन मध्ये जायचं आणि क्रॉस. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. सेम पोझिशन दुसऱ्या साईडला. मी तुम्हाला हात खाली ठेवून कसं करायचं ते पण दाखवते. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. आता हाताचे दंड जर मोठे असतील तर ही प्रॅक्टिस तुम्ही हाताला वरती नेऊनच करायची. पण ठीक आहे, तुमचा हाच पोर्शन जास्त वाढलेला आहे तर तुम्ही ही पोझिशन 1 2 3 4 5 6 7 8 9 10. सेम पोझिशन दुसऱ्या साईडला. काही एक्सरसाइज स्लो मध्ये करायचे असतात, काही फास्ट करायचे असतात. जशी पद्धत दाखवली आहे तशीच करायची आहे. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. काय शरीराची हालचाल केली नाही, जागा चेंज केली का नाही. एका जागेवरती उभं राहून जसा वेळ आहे त्या हिशोबाने तुम्ही, जसं तुमच्याकडे आता फ्री आहे तुम्ही त्या टायमाला तुम्ही ह्या एक्सरसाइज करू शकता. इव्हन तुम्ही दिवसातनं 2-3 टाइम पण या स्टेप फॉलो करू शकता. खाण्यावरती कंट्रोल करायचं. खूप जास्त जर हेवी वजन झालेलं आहे तर एक्सरसाइज प्लस डाएट जर घेतला तर लवकर रिझल्ट भेटतो आणि घरी राहून तुम्ही पण वजन कमी करू शकता. कुठे जायची आवश्यकता नाही. हे सगळं काही तुम्हाला होतच नाहीये तर इथे दिलेल्या नंबरवरती तुम्ही मला कॉल किंवा मेसेज व्हॉट्सअप करू शकता. इथे फक्त लेडीज साठी माझ्या ऑनलाईन बॅचेस आहेत तर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. तर भेटूया परत छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. आता व्हिडिओ आवडला असेल तर लाईक पण करा आणि व्हिडिओ शेअर करा. कामाचा आहे, आवश्यकता असेल दुसऱ्याला तुमच्या आजूबाजूच्या कोणाला तर शेअर पण करा.